रोज गाई राखायला जायचा, मटकुरी मागून आणायचा, म्हणजे भिक्षा मागून आणायचा, गुरु समोर ठेवायचा. गुरु ती भिक्षा घ्यायचा आणि उरलेली भिक्षा उपमन्याला द्यायचा. पण काही दिवसाने गुरुने असे ठरवले की उपमन्याला काहीच भिक्षा द्यायची नाही, जेवण द्यायचं नाही. मग 8 दिवसांनी गुरुने उपमन्याला विचारलं, अरे उपमन्या, मी तर तुला जेवण देतच नाही, मग तू खातो काय, जगतो कसा? म्हणले, गुरुदेव, मी गाय चारायला रानात जातो, मग गायचं दूध पितो. म्हणले, दूध प्यायचं नाही, जेवण करायचं नाही. ठीक आहे गुरुदेव. परत 8 दिवसांनी गुरुने विचारले, अरे उपमन्या, तू खातो काय, गायचं दूध पितो का? नाही गुरुदेव, तुमची आज्ञा मस्तकावर धारण केलेली आहे, मग जगतो कसा? म्हणले, मी गाय चारायला रानात जातो, वासर गाईला पिताना त्या वासरांच्या तोंडाला जो फेस येतो तो फेस मी चाटतो, तो फेस मी चाटतो. म्हणजे दूध प्यायचं नाही, फेस चाटायचा नाही. ठीक आहे गुरुदेव. परत 8 दिवसाने गुरुने विचारले, पण भूक लागली, आता करायचं काय? रानामध्ये रुईचे झाड असायचे, त्याचे पान तोडले की ते पानामधून चीक बाहेर निघतो आणि तो उपमन्या प्यायचा, तो चीक प्यायचा. पण त्या चिकाचा परिणाम असा झाला की उपमन्याचे डोळे गेले. एक दिवस गाई गोठ्यात आल्या, पण उपमन्या आला नाही. मग गुरुदेवाने बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारलं, अरे उपमन्या, दिसला का तुम्हाला? गुरुदेव, उपमन्या दिसलाच नाही. मग गाई आल्या गोठ्यात. मग गुरुदेवानं कंदील घेतला, पूर्वी बॅटरी नव्हत्या, कंदील घेतला, रानामध्ये शोधायला निघाले. उपमन्या, पण उपमन्या जंगलात एका कोरड्या विहिरीत पडलेला होता. मग गुरुदेव जंगलामध्ये निघाले. उपमन्या, हा आवाज, गुरुचा आवाज उपमन्याने ऐकला आणि मोठ्याने ओ दिली, जी गुरुदेव, आणि कोरड्या विहिरीमध्ये साष्टांग दंडवत घातलं. आणि विहिरीमध्ये साष्टांग दंडवत घातलं, याला म्हणावं शिष्य. मग गुरुदेव त्या आवाजाच्या दिशेने आले, पाहिले तर काय, उपमन्या कोरड्या विहिरीत पडलेला होता. मग गुरुदेवाने एक विहिली घेतली, ती विहिली विहिरीत सोडली. त्या विहिलीला धरत उपमन्या वर आला आणि म्हणतो, गुरुदेव, माझ्यामुळं तुम्हाला किती त्रास झाला ना, गुरुदेव, माझ्यामुळं तुम्हाला किती त्रास झाला ना, याला म्हणावं शिष्य. आणि आमचे काय शिष्य असते तर गुरु जर समोरून दिसले की त्यांच्या नावाने टिंगल मस्करी करतात, पण काही म्हणते. पण माझ्यामुळं तुम्हाला किती त्रास झाला ना, याला म्हणावं शिष्य. मग गुरुदेवानं प्रेमानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. काय आश्चर्य, उपमन्याला पूर्वीपेक्षा सुंदर नजर आली, सुंदर डोळे आले. विठाला प्रेम करायचं असेल, गुरुवरती प्रेम करायचं असेल तर उपमन्यासारखं नाही तर काहींचं लय अवघड असतंय. एका शेठजीनं घरी बायकोला फोन केला, हॅलो, म्हणली काय, आपल्या दुकानावर आहे ना इन्कम टॅक्सची धाड पडलेली आहे, तो आपल्या दुकानातले तेलाचे व तुपाचे डबे शेतात लपव. म्हणले, हा, काही काळजी करू नका, मी 2 JCB घेते, एक मोठा खड्डा घेते, ते लपून ठेवते. म्हणले, केला बंद फोन. थोड्या वेळानं इकडं इन्कम टॅक्सची धाड पडलेलीच आहे. हिनं इकडून फोन केला, ऐकलं का? म्हणले, काय ना, आपल्या दुकानातले तेलाचे व तुपाचे डबे सगळे आणले, 2 JCB घेतले, एक शेतात एक मोठा खड्डा घेतला, सगळे तेल व तूप त्या खड्ड्यात ओतलं आणि ते लपून ठेवलं.
पण आता या मोकळ्या डब्याचं काय करू? शेठजी म्हणाला, असं कर तू, काही डबे आहे ना तू तुझ्या डोक्यात घाल, काही डबे तू माझ्या डोक्यात घाल. ती म्हणली, आवो माझ्या डोक्यात तरी एकच डबा बसतोय, बाकीच्या डब्याचं काही करू? त्या महिलेनं गुरु केलेला नव्हता. ज्याप्रमाणे एखादा राजा असावा, त्या राजाची पत्नी असावी, तिला भीक मागायची गरज असते का? ती संपूर्ण संपत्तीवान असते. आणि हेच संत ज्ञानोबराय आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून सांगतात. काय भीक मागे राजाची कांता, काय भीक राधियाची कांता, काय भीक माग्या, राधियाची कांता, काय भीक माग्या, राजाची कांता, काय भीक मागे राजाची कांता, काय भीक मागे. मनतिया जोगे सिद्धी पावे, मनतिया जोगे सिद्धी पावे, राधियाची कांता, काय भीक माग्या, राधियाची कांता, काय भीक माग्या. मनतिया जोगे सिद्धी पावे, मनतिया जोगे सिद्धी पावे, राजाची कांता, काय भीक मागे राजाची कांता, काय हरी राजयाची कांता, काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे. एक जणाला आई वडील म्हणाले, तू सासरवाडीला जाऊन ये, तिथं गेल्या जास्त काही बोलू नको, तेवढ्या पुरतं हो नाही म्हण. गेला सासरवाडीला. सासरेबा अंगणातच बसलेले होते. सासरेबा म्हणाले, राम राम जावई बापू, राम राम जावई बापू. हा म्हणाला, राम 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 राम. हा म्हणाला, त्याच्या लक्षात होतं की आई वडिलांनी सांगितलं नुसतं हो नाहीच म्हणायचं. सासरेबा म्हणाले, आले का जावई बापू? हे म्हणाले, हो. सासरेबा म्हणाले, बरं चाललंय का जावई बापू? ते म्हणाले, नाही. सासरेबा म्हणाले, कुणी काय आजारी बिजारी आहे की काय? हे म्हणाले, ओ. सासरेबा म्हणाले, कुणी म्हातारं कोतार की काय? हे म्हणाले, नाही. सासरेबा म्हणाले, मग तरुण तर तुम्ही इथंच दिसताय, मग आमचीच मुलगीच की काय? हे म्हणाले, हो. सासरेबा म्हणाले, मग आम्ही भेटायला जाऊ की काय? हे म्हणाले, नाही. मग सासरेबा म्हणाले, मग तुम्ही काय सगळी अंत यात्राच उरकून आली की काय? हे म्हणाले, हो. हे शब्द ऐकले आणि म्हातारं धाडकन जमिनीवर पडलं. तेवढ्या त्याच्या बायकोचा म्हणजे त्या म्हाताऱ्याच्या मुलीचा भावाला फोन आला. अगं, अरे भैया, तुझे जिजू ना तिथं आलेले आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेव, काही पराक्रम करतील. हा भैया म्हणाला, अगं दिदे ना, जिजू इथं आले पण पराक्रम केला, पण आपल्या बाबा स्वर्गाच्या वाटेला जाऊन अर्ध्यात माघारी आली. सुतात पडता वाचलं. हा ज्ञानाचा अभाव आहे. म्हणून गुरुवरती प्रेम करा, आईवरती प्रेम करा. आईवर का प्रेम करायचं आहे? आईने आम्हाला जन्म दिलेला आहे. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला,
उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला ठेच लागे जरे पायाला पाणी येते तिच्या डोळ्याला ठेच लागे जरे पायाला पाणी येते तिच्या डोळ्याला तीच होती आपुले माता उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला दिला आईने मला जन्म दिला आईने मला दिला आईने मला